ओके ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला प्रॅक्टिस सेट 3.3 स्टार्ट केला होता ना, त्यातलं एक एक्झाम्पल बाकी होतं. तर लगेच द्यायला सुरुवात करायची. हे काय ते 3.3 3.2 ओके. 3.2 मध्ये आपला क्वेश्चन नंबर 1 एक ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन होता, जो आपण ऑनलाईन घेताना काय केला होता, तर आपल्या ऍक्टिव्हिटी शीटवरच घेतला होता, बरोबर आहे. त्यानंतर बाकीचे क्वेश्चन घेतले होते, त्यातला एकच क्वेश्चन बाकी आहे, क्वेश्चन नंबर 7. बुक नाही बोललं तरी काय फरक पडणार आहे, क्वेश्चन मी ते लिहिणार आहे, बुकची नाही गरज, नोटबुक मध्ये व्यवस्थित लिहा. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 7. प्रॅक्टिस सेट 3.2 क्वेश्चन नंबर 7. आणि त्याला आता IMP करून घ्या, कारण की बोर्ड साठी इम्पॉर्टंट आहे फॉर 4 मार्क्स. 4 मार्क्सचा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा. यापूर्वी ह्या क्वेश्चन बोर्डला आलेला आहे आणि ह्या टाईपचं एक सॉल्ड एक्झाम्पल आपण घेतलेलं आहे. त्यामुळे त्याला IMP करायला लागेल बाजूला. क्वेश्चन नंबर 7 इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मोठा क्वेश्चन थोडासा. क्वेश्चन लिहा. The 11th term and the 21st term of an AP are 16 and 29 respectively. Then find the 41st term of that AP. ओके. बाळांनो, सर्वात महत्वाचं आहे त्या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे, तुम्हाला काय विचारलेलं आहे, हे टोटल समजलं पाहिजे प्रत्येकाला. आधी नीट लक्ष द्या. सर्वात पहिला मुद्दा, तुम्ही लगेच लिहिलं नाही तरी काय अडचण नाही, नंतर घरी जाऊन जरी लिहिलं तर काही फरक पडणार नाहीये. परत पण थोडंसं स्टार्टिंग करू, ती समजली तर मग खाली तुम्हाला एक्झाम्पल कळेल. परत पहिला मुद्दा असा आहे की बाळांनो, क्वेश्चन लिहिला का डायरेक्ट आपले सवयराची गाण. एखादा क्वेश्चन पाहिला की आन्सरला सुरुवात करतो आपण, बरोबर आहे. क्वेश्चन प्रॉपरली रीड करत नाही, इथं तसं नाही करायचं. तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला मॅथ्स प्रॉपरली यावं, तुमचा पहिला मुद्दा आहे तो म्हणजे तुम्हाला क्वेश्चन पाहिल्यानंतर तो क्वेश्चन प्रॉपर रीड करायचा आहे पहिले, बरोबर आहे. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की सर्वात पहिले क्वेश्चन मध्ये काय काय गिवन आहे, काय काय दिलं हे तुम्हाला समजलं पाहिजे. मग सर्वात पहिले सोल्युशन गिवन. ओके, काय दिलंय क्वेश्चन मध्ये. आता हे जे सगळं बोलतायत हे कशासाठी बोलतायत, AP, बरोबर आहे. म्हणजे AP साठी बोलतोय आपण, म्हणजे फॉर अँड AP. म्हणजे हे जे खाली आपण वर्किंग करणार ती कशासाठी करणार, AP अरिथमॅटिक प्रोग्रेशन साठी करणार. काय काय दिलंय फॉर अँड AP. काय पण दिलं 11th टर्मला आपण T म्हणणार 11th, बरोबर ना. म्हणजे ही काय आहे 11th टर्म, समजलं. T11 म्हणजे 11th टर्म. 11th टर्म अँड 21st टर्म, बरोबर आहे. 11th टर्म किती दिली 16 आणि 21st टर्म किती दिली 29, बरोबर आहे. बरोबर क्वेश्चन त्याचे ना की 11th टर्म अँड 21st टर्म ऑफ एन AP आर 16 अँड 29. म्हणजे 11th टर्म किती झाली 16 आणि 21st टर्म किती झाली 29. हे दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. आणि विचारलेलं काय आहे, ही टर्म विचारलेली, बरोबर आहे. म्हणजे आपलं विचारलेलं काय आहे T41 इज इक्वल टू क्वेश्चन मार्क.
मग त्यांनी जो वर्डिंग मध्ये पूर्ण प्रॉब्लेम दिला ना तो ऍक्च्युली एवढाच येतो का T11 16 आहे, T21 किती आहे 29 आहे, त्यातला कोण फाइंड करायचा आहे T41. एक्झाम्पल समजलं? एवढे दोन गोष्टी ज्या ती विचारलेली इथपर्यंत बरोबर आहे. ठीक आहे, मला लिहायला सुरुवात करायची इथून पुढे आता. ओके, मग आता सगळ्यात पहिला मुद्दा आहे टी चे फॉर्म्युला दिलेले, टी बद्दल चर्चा केली. आपला फॉर्म्युला कोणता वापरावा लागेल? टीचा फॉर्म्युला. मग वी नो दॅट आपल्याकडे TN चा फॉर्म्युला आहे. काय TN चा फॉर्म्युला? A प्लस N-1 इंटू डी. बोला बिंदास, घाबरायचं नाही. हा TN चा फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला मला वाटतं मी आतापर्यंत अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये एवढा एकच फॉर्म्युला सांगितलेला आहे, बरोबर आहे ना. दुसरं गावी आलंच नाही आतापर्यंत फॉर्म्युल्यामध्ये. मग हा TN चा हा एक फॉर्म्युला आहे. मग याला मी सपोज म्हणतो इक्वेशन नंबर 1. आता हा आपला बेसिक फॉर्म्युला घेतला. आता फर्स्ट पहिला मुद्दा बरोबर का, इथे TN आहे पण पहिल्या पार्ट मध्ये इथे आपण चेक करू. इथे टी किती आहे 11, इथे N आहे, इथे 11 आहे. म्हणजे N ची व्हॅल्यू किती पुट करावी लागेल? इथे TN आहे ना, इथं मला T11 बनवायचं आहे. मग N ची व्हॅल्यू किती घेतली म्हणजे T11 बनेल तिथे 11, बरोबर ना. मग पुट N इज इक्वल टू 11 इन इक्वेशन नंबर 1. आपण जी प्रोसेस करतोय ते आपल्याला समजली पाहिजे आपण काय करतो. म्हणजे इक्वेशन 1 मध्ये काय करायचं, N ची व्हॅल्यू टाकायची 11. मग जिथे जिथे N दिसतोय तिथे काय टाकायचं फक्त 11. बाकी A आणि D आपल्याला माहिती का? माहिती का A आणि D? नाही. मग A आणि D टाकायचं नाही. देअरफोर T ओके N म्हणजे किती टाकायचा 11. T11 इज इक्वल टू A प्लस N ची व्हॅल्यू किती घ्यायची ठरली आपली 11 -1 इंटू डी. फक्त N च्या ऐवजी किती लिहिलं आपण 11, बरोबर. ज्यांनी मागचं लेक्चर केलंय त्यांना पण समजतं काय चाललंय. तिकडे सरकून बस. ओके, इथपर्यंत समजलं. फॉर्म्युला हा आहे, या फॉर्म्युलामध्ये फक्त N ची व्हॅल्यू किती टाकली 11 टाकली. ओके, पण बाळांनो T11 ही व्हॅल्यू क्वेश्चन मध्ये दिली ना आपला, T11 ची व्हॅल्यू किती? मग आपण ती व्हॅल्यू टाकून देऊ शकतो ना. मग ती व्हॅल्यू जरी टाकून दिली तर T11 ची व्हॅल्यू किती आहे 16, बरोबर आहे. इज इक्वल टू पुढे हा A ऍज इट इज राहिला, ही सबट्रॅक्शन करता येईल. 11 - 1 9 10. मग बोला प्लस 10 D इक्वेशन नंबर 2. आणि ही व्हॅल्यू तुम्ही T11 ची व्हॅल्यू किती टाकली 16. ती कुठून टाकली बघा गिवन, बरोबर ना. ती व्हॅल्यू तेव्हा गिवन मध्ये घेतलेली. मग इथं पुढे रिझनिंग देऊया आपण काय सीन गिवन. अडचण बोला बरं इथपर्यंत. इक्वेशन 2 पर्यंत असं वाटतं काही सरळ ती व्हॅल्यू पुट केली. आता जो उद्योग आपण 11 ला केला तो पूर्ण करावा लागेल आपल्याला 21 ला. मग आता परत ऑल्सो पुट N इज इक्वल टू 21 इन इक्वेशन नंबर 1. त्याच इक्वेशन मध्ये तो जो फॉर्म्युला आहे ना, त्या फॉर्म्युल्यामध्ये N ची व्हॅल्यू किती टाकायची, आता किती टाकायची 21. ओके, देअरफोर तुम्ही एवढे असून तुमचा आवाज माझ्याशी कमी निघतो, माझ्या एका आवाज जास्त निघतो. ओके, N ची व्हॅल्यू टाकायची 21 याच्यामध्ये. 21 इज इक्वल टू A प्लस N ची व्हॅल्यू परत 21 - 1 इंटू डी. अडचण वाटते का याच्यामध्ये? ओके, आता ह्या T21 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे कुठे? इथे दिल्ली पाती. आता ही व्हॅल्यू नो परत काय करायचं, ही व्हॅल्यू इथे असा उद्योग केला जातो ना. मला सवय दुरेड पेन असे उद्योग करत बसायची. ओके, मग आता ही व्हॅल्यू किती पुट करणार आपण? T21 ची व्हॅल्यू किती आहे 29.
इज इक्वल टू ए तर ऍज इट इज राहिला. हा पुढे आपल्याला ही सबट्रॅक्शन करता येते. 21 मायनस 1 किती होईल प्लस 20. इक्वेशन नंबर 3 बरोबर. हा आता ही व्हॅल्यू कुठलं पुट केली 29 कुठून आला G1 मधून बरोबर. आपण सुरुवातीला G1 लिहून ठेवलंय काय काय आपल्याकडे. G1 जर लिहिलं ना तर परत क्वेश्चन रीड करायची गरज नाही पडत. G1 लिहिण्याचा फायदा असतो त्यात आपल्या वरती क्वेश्चन रीड करायची गरजच नाहीये. सगळा उद्योग आपला चालतोय कुठलं G1 पासून बरोबर. इथपर्यंत आलो बघा 2 इक्वेशन तयार झाले बरोबर आहे. मात्र जे 2 इक्वेशन तयार झाले हे 2 इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे कारण की आता T41 काढायचं आहे. माझे 2 इक्वेशन सॉल्व्ह कसे करणार. इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय नॉर्मल प्रोसेस. जगातलं कोणतंही इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजे काय त्यामध्ये जे अल्फाबेट आहेत ना त्यांच्या व्हॅल्यू फाइंड करायचे बरोबर आहे. आपल्याला ऑर्गॅनिक व्हेरिएबल त्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. मग इथं कोणते अल्फाबेट आले 2 इक्वेशन मध्ये ए आणि डी बरोबर आहे. आपलं टार्गेट काय आता ए आणि डी च्या व्हॅल्यू फाइंड करायची. उद्योग समजला. मग ठीक आहे आता कसं फाइंड करणार. इथे मी सरळ पाहतो इथे ए आहे इथे ए आहे दोघांनी सबट्रॅक्शन घेऊ बरोबर आहे. म्हणजे ए काय होऊन जाईल कॅन्सल. पण सबट्रॅक्शन आपण कोणाची घेतो मोठ्या नंबर मध्ये लहान मायनस करतो ना. मग आता मला सांगा इक्वेशन 2 मोठं आहे का इक्वेशन 3 मोठं आहे. इक्वेशन 3 मोठं आहे का. राईट साईडचे नंबर पाहिजे 16 आहे खाली 29 आहे इथे 10 आहे इथे 20 म्हणजे क्लिअर कट दिसतंय. हे इक्वेशन कसं आहे मोठं आहे. मग आता काय करणार आपण इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2 वी गेट. तुम्ही ते डायस मध्ये पाहत असलेलं असतं सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 1 वर्गातून आपण लिहित बसतो. आपल्याला निबंध लिहायचे नाही आपला मॅथ लिहायचंय. मग मॅथ्स मध्ये एक्सप्रेशन लिहा ना इक्वेशन नंबर 3 मायनस इक्वेशन नंबर 2 ते वर्डिंग मध्ये लिहिलं काय नसलेलं काय एकच होतं. उलट हे सोयीस्कर लिहायला व्यवस्थित दिसतं आपला पण कळतं आपलं काय करतोय. आपला इक्वेशन 3 मधलं इक्वेशन 2 काय करायचंय मायनस करायचंय. मग आता काय करावं लागेल परत पहिलं इक्वेशन 3 ऍज इट इज लिहा किती ते 29 इज इक्वल टू ए प्लस 20d बरोबर आहे. इक्वेशन नंबर 3 बरोबर आहे. यातनं इक्वेशन नंबर 2 म्हणजे वरचं इक्वेशन 16 इज इक्वल टू ए प्लस 10d हे काय करायचं आपला मायनस करायचंय बरोबर आहे. आता सबट्रॅक्शन 2 इक्वेशनचे सबट्रॅक्शन करा डोक्यात ठेवायचं. दुसरं पहिल्या इक्वेशनला अजिबात उपयोग नाही करायचा. दुसऱ्या इक्वेशनचे साईन चेंज करायचे. काय करायचे साईन चेंज करायचे. आता 16 ला इथे साईन लिहिलेलं नाहीये म्हणजे ते कोणतं आहे आता चेंज करून ते कोणतं होईल मग मायनस. इथं ए ला साईन नाहीये म्हणजे ते सुद्धा कोणतं आहे प्लस. चेंज करून ते कोणतं होईल मायनस. इथं 10d साईन आले प्लस आहे ते काय होईल चेंज केलं तर मायनस बरोबर आहे. म्हणजे जे खालचं इक्वेशन आहे त्याचं साईन काय केलं आपण सगळे चेंज केले. साईन चेंज केल्यानंतर बाळांनो आता सबट्रॅक्शन करा म्हणजे ऍडिशन साईन प्रमाणे जसं असेल तसं. जर साईन सारखे आले तर ऍडिशन करायची आणि साईन वेगवेगळे आले तर सबट्रॅक्शन करायची. रूल डोक्यात ठेवा. साईन जर सारखं आलं तर काय करायचं ऍडिशन करायची आणि जर साईन वेगवेगळं आलं तर सबट्रॅक्शन करायची. बघा 29 मायनस 16 किती येईल 30 बरोबर का. सबट्रॅक्शन इज इक्वल टू इथे वरती प्लस आहे खाली मायनस आहे प्लस ए मायनस ए काय होऊन जाईल एकमेकाला कॅन्सल. ओके पुढे 20d मायनस आता जुनं साईन नाही नवीन साईन घ्यायचं मायनस 10d 20d मायनस 10d किती 10d म्हणजे 20 पेन्स मधनं 10 पेन्स काढून घेतले खाली किती उरले 10 पेन्स. तो पेन कसा आला होता बरोबर ना. मग 20d मायनस 10d किती येईल 10 बरोबर आहे का. पाच नका जाणं टेन्शन मध्ये शांत चालेल आनंद इथपर्यंत ओके. हा याच्यावर आता आपल्याला डी काढायचं आहे. आता क्लिअर कट दिसतं हा जो 10 आहे हा 10 या डी ला कसा आहे मल्टिप्लाय मध्ये. जर त्याची आपण साईड चेंज केली तर काय होईल डिवाइड होईल.
मग साईड चेंज करून घेऊ. देअरफोर इथे काय होईल आता 13/10 इज इक्वल टू डी. हा आता तुमच्या मनाची मर्जी डिव्हिजन करायची का नाही करायची, म्हणजे त्यावर मी डी ची व्हॅल्यू लिहितो. देअरफोर डी इज इक्वल टू किती व्हॅल्यू भेटली आपल्याला 13/10. ही पण चालेल किंवा एखाद्याने डायरेक्टली डिवाइड केलं 0 इथे खाली, जितके 0 तितके पॉईंट द्यायचे फक्त, म्हणजे याच्यामध्ये पॉईंट देऊन टाका, एक पॉईंट देऊन टाका फक्त, म्हणजे 1.3. पण काय होतं काहींना पॉईंट पाहिले का चेक करायला लागते, बरोबर ना. मग जाऊ द्या ही व्हॅल्यू घ्या, दोघांपैकी तुम्ही कोणती व्हॅल्यू घ्या काय फरक पडणार नाही. आता बाळांनो ही भेटली आपल्या डी ची व्हॅल्यू, बरोबर आहे, बरोबर आहे. तिथून साईडला लिहून घेतो डी च्या व्हॅल्यूला. हा आता मुद्दा आला आपल्याला डी तर भेटला, आता आपला काढायचा कोण आहे ए. जर दोन पैकी एक व्हेरिएबल भेटला, सिंपल मुद्दा टी ची व्हॅल्यू डी ची ती इक्वेशन 1 2 मध्ये किंवा 3 मध्ये कुठेही पुट कर. आता मला वरच छोटं वाटतंय त्याच्यात पुट करून देऊ. मग पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 2. म्हणजे ही व्हॅल्यू इथनं घ्यायची, इकडं कुठे गेलं इक्वेशन, इथे पुट करून द्यायची, बरोबर आहे. मग ती व्हॅल्यू जर इथे पुट केली तर काय येईल रे बा, देअरफोर काय होईल इक्वेशन, हे बा आता करू चुकीचं लिहितो नंतर क्लिअर करू आपण. 16 इज इक्वल टू ए प्लस 10 डी आहे ना, हे ना इक्वेशन नंबर 2. यात डी ची व्हॅल्यू किती टाकायची ठरली आपली, चेक करा किती ती, दोघांपैकी कोणती टाका, पण तुम्हाला 10 दिसतोय. मग मी काय करतो ही 1.3 घेतो, 13/10 घेतो, म्हणजे इथं मला डी ची व्हॅल्यू काय टाकता येईल 13/10. कशी टाकली समजली प्रत्येकाला, इथे प्रत्येकाला डी ची व्हॅल्यू काय टाकला 13/10. ओके काय होईल पाहिजे, हा 10 मल्टिप्लाय मध्ये हा 10 डिवाइड मध्ये 10 ला 10, म्हणजे ते पॉइंट मध्ये घ्यायला सोपं झालं. ओके मग आता मला नो इथे देअरफोर 16 इज इक्वल टू ए प्लस, हा तर कॅन्सल झाला, इथे किती उरला 13, बरोबर आहे. आता हा 13 इकडे प्लस, जर इकडे घेतला तर काय होईल मायनस. ओके देअरफोर 16 मायनस 13 इज इक्वल टू किती आला ए, म्हणजेच आपला ए ची व्हॅल्यू भेटली. देअरफोर ए इज इक्वल टू करायची सबट्रॅक्शन, 16 मधून 13 गेले किती उरले 3, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती भेटली बाळांनो 3. ए भेटला डी भेटला, बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचंय, तुम्हाला कोणी ए आणि डी काढायला लावलं, तुम्हाला काय काढायचंय T41. मग ए आणि डी कसला काढला, कारण त्याशिवाय हे निघणार नाही, बरोबर आहे ना. ओके मग आता याची व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर काय करावं लागेल, याचा फॉर्म्युला, म्हणजे परत हाच फॉर्म्युला घ्यायचा. आता वी नो दॅट परत तोच फॉर्म्युला कोणता, Tn इज इक्वल टू ए प्लस n-1 इंटू डी. याच्यामध्ये काय काय टाकायचं, ए आणि डी ची व्हॅल्यू तर फिक्स, ए ची व्हॅल्यू किती पुट ए इज इक्वल टू किती 3, डी इज इक्वल टू कोणती व्हॅल्यू घेता 13/10 बरे वाटते, बरोबर आहे. आणि मुद्दा असा आहे आता एन किती घ्यायचं, T41 काढायचं आहे. मग टीएनच्या फॉर्म्युलामध्ये एन किती घ्यावं लागेल 41, पुट एन इज इक्वल टू 40. या 3 व्हॅल्यू आपल्याला फॉर्म्युल्यात टाकायचा, मग टाकून देऊ. देअरफोर टी यांच्या ऐवजी किती लिहायचा 41 इज इक्वल टू ए ची व्हॅल्यू 3 प्लस एन ची व्हॅल्यू 41 -1 इंटू डी ची व्हॅल्यू किती 13/10. अडचण बोला बरं, उद्योग समजलाय. फक्त या फॉर्म्युल्यामध्ये एन च्या ऐवजी किती लिहिला 41, ए च्या ऐवजी 3 आणि डी च्या ऐवजी 13/10, बरोबर आहे. ओके आता हा ए सर्वात लास्ट ऍड करायचा, सगळ्यात पहिले ही सबट्रॅक्शन करून घ्या. 41 - 1 40 इंटू हा किती आहे
13/10 तसं. फक्त आपण काय केलं तेव्हा जास्त मोठा स्टेप घ्यायचा नाही, सिंपल स्टेप घ्यायच्या जेणेकरून आपली पण अंडरस्टँडिंग क्लिअर झाली पाहिजे. फक्त सबट्रॅक्शन केल्या, बरोबर आहे. क्लिअर कटीचा हा 0 ना हा 0 कॅन्सल, म्हणजे उरलं का 3 + 4 × 30 अपॉन 11 आपण लिहित नाही. ओके, मग आता बघा ही जी काही मल्टिप्लिकेशन आहे आज पहिले 3 + 4 × 30 किती, किती 52. 13 4 52, बरोबर आहे. ओके, 52 + 3 किती आला 55. अडचण तेच फाईन करायचं होतं का आपण, बरोबर आहे. मग आता तू वर्डिंग मध्ये लिहू आपण, त्यांनी आपला प्रॉब्लेम वर्ड मध्ये दिला होता ना, आपला आन्सर परत वर्ड मध्ये गेलं पाहिजे. देअरफोर इज किती आहे 55. ओके, हे आहे बाळांनो फायनल आन्सर. अडचण बोला बरं. अरे अडचण एक्झाम्पल समजलं. ओके, IMP एक्झाम्पल आहे, 4 मार्क्सच्या एक्झामला येतं भरपूर वेळेस, लिहायचं पटकन. ओके, एक्झाम्पल समजलं प्रत्येकाला ना, ठीक आहे.